मित्रांनो, तुम्ही जर फ्रेशर आहात आणि 2025 मध्ये आयटी मध्ये करिअर करण्याचा विचार करतात तर लक्षात ठेवा, आयटी कंपनीज डिग्री बरोबर काही स्किल्सही पाहतात. तर हे 5 स्किल जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही तुमचा जॉब आयटी मध्ये सिक्युअर करू शकता. तर पहिला आहे कम्युनिकेशन स्किल. फक्त इंग्लिश बोलणं म्हणजे गुड कम्युनिकेशन नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला समोरच्याचं व्यवस्थित ऐकून घेता आलं पाहिजे, तुमचं म्हणणं नीट मांडता आलं पाहिजे, क्लिअर बोलता आलं पाहिजे, तुम्ही जे काम केलं आहे किंवा तुमच्या आयडिया ज्या आहेत त्या व्यवस्थित प्रेझेंट करता आल्या पाहिजे. तर दुसरं आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट. तर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमवर कशा पद्धतीने विचार करता, कशा पद्धतीने त्यावर सोल्युशन काढता, तुम्ही किती लॉजिकली विचार करता हे कंपनीज पाहतात. तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे टेक्निकल स्किल्स. तुमचं प्रोग्रामिंग बेसिक स्ट्रॉंग पाहिजे, तुम्हाला डेटाबेस, फ्रंट एंड, क्लाउड्स याबद्दल अवेअरनेस पाहिजे. यामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट असलं पाहिजे असं नाहीये, पण तुमचे फंडामेंटल स्ट्रॉंग पाहिजे. चौथी गोष्ट आहे अडॅप्टेबिलिटी आणि कंटिन्युअस लर्निंग. टेक्नॉलॉजीज रोज बदलत आहेत, जुने टूल्स आउटडेटेड होत आहेत, नवीन टूल्स येत आहेत. नवीन टूल्स किंवा नवीन टेक्नॉलॉजी तुमची ॲबिलिटी आहे का हे कंपनी चेक करतात. पाचवी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे टीम वर्क आणि कोलॅबोरेशन. तुम्ही टीम मध्ये व्यवस्थित काम केलं पाहिजे, इतरांच्या आयडियाचा रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत आणि टीम मध्ये काम करून रिझल्ट दिला पाहिजे. आयटी कंपनीज नेहमी स्ट्रॉंग टीम प्लेअरला प्रेफरन्स देतात. मित्रांनो, हे 5 स्किल जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही तुमचा जॉब आयटी मध्ये सिक्युअर करू शकता आणि त्याचबरोबर तुमचा करिअर ग्रोथही जबरदस्त असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट करून विचारा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.